तू तू घरी जातेस का? हो. हा. आय ड्रॉप हर. चल चल. नको नको, आय मीन अगं एक कुठे चालली सोडायला? राधिका वहिनी येत आहेत. अरे एवढा दुरून राधिका वहिनीला कशाला बोलवायचं? जानी तू जा पटकन जा. ए थांब मग. अहो सर गुरु सरांनी ऑलरेडी राधिका वहिनींना फोन केलाय. त्या इथे जवळपास कुठेतरी आहेत, त्या येत आहेत लगेच. अच्छा ओके ओके देन आय एटलीस्ट टेक हर टू द डॉक्टर. हो 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 हो. नको नको, आय मीन नको अगं, आय एम ओके. हां हां. एक 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 मिनिट एक मिनिट एक मिनिट. नक्की बरं वाटतं? हे ना मला माहित आहे असं काय म्हणजे ऍसिडिटी असेल. हे घे, हे तिला दे, तिला बरं वाटेल. हे घे. हे काय आहे? काय ना हे जरा ऍसिडिटी मुळे झालं असेल, मला कळतं सगळं. एक थोडस दे तिला. हा नाही नाही ओके, मला बरं आहे तसं, एवढं नाही झालंय काही. घे थोडस, दे ना जेनी. नको कशाला? अरे घे थोडस, मी सांगतो तुला. Seriously, you have to. होतं असं. नको, खरंच नको पण. अरे इमिजिएटली यू विल फील द डिफरन्स. आणि भक्तीशी बोलताना तिला हे सांगू नकोस की शनाया पुण्याला पोहोचली. का? अरे बाबा, तिने जर घरी फोन केला शनायाच्या तर तिला कळेल ना. त्यापेक्षा असं सांग की हॉटेलला वगैरे उतर. हा बेस्ट बेस्ट. हा श्रेयस बोल. हा भक्ती, एक गुड न्यूज आहे. काय? शनाया सापडली आहे. कुठे सापडली? कुठे सापडली म्हणजे आत्ताच तिचा कॉन्टॅक्ट झाला ना माझ्याशी, तर ती कुठल्या तरी हॉटेलमध्ये थांबलीये. कुठल्या हॉटेलमध्ये? कुठल्या ते नाही विचारलं मी. का नाही विचारलं? हा, या मुलीला ना अजिबात जबाबदारीची जाणीव नाहीये. निदान तुला तरी सांगायला हवं होतं ना तिने. अगं तू काहीतरी काय बडबडत बसलीस, ते महत्वाचं नाहीये. महत्वाचं काय आहे, शनाया सापडली. त्यामुळे तू प्लीज आता पोलिसांकडे नको जाऊस. तुला काय माहित मी पोलिसात जाणार आहे ते? तू सकाळीच म्हणाली होतीस ना मला संध्याकाळपर्यंत वाट बघू, नाही तर पोलिसांकडे जाऊन कंप्लेंट करू. तर महत्वाचं आहे की तू प्लीज पोलिसांकडे नको जाऊस. काय उगाच पोलिसांकडे गेलीस तर आमची बदनामी होईल. आणि त्यात आता आमचं लग्नही ठरणार आहे. हे बघ श्रेयस, तू ना उगाच हिच्याशी लग्नाचा विचार करतोय. या असल्या मुलींचा काय भरोसा, सांग मला. नाही ते बरोबर आहे तुझं, पण अगं आपलीच आहे की नाही शनाया. म्हणजे थोडीशी चिडचिड करते पण स्वभावाने वाईट नाही अगं ती मुलगी. तिला